काय वाटतं, वर्कशॉप नंतर काही चेंजेस झालेत, काही 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 ट्रान्सफॉर्मेशन बेनिफिट झालेत? हो सर, झाले ना. ओके, काय काय वाटतं, काय चेंज झाले असं वाटतं? जेणेकरून मी पहिले लक्ष द्यायचो ना त्या गोष्टींमध्ये, आणि आता माझे विचार पण बदललेले आहे. ओके. तर सांगायचं तर आहे ना, तसा लेझीनेस जो होता ना तो खूप कमी झालेला आहे. ओके. सकाळी थोडं उठायला त्रास देतो, पण एकदा उठला ना की तो एक्सरसाइज योगा वगैरे झालं ना की तो लिटरली म्हणजे स्टडी करायला बसतो स्कूलच्या वेळेपर्यंत. आणि ओके. ते स्टडी करून नंतर पूर्ण मग तयारी करून स्कूलला जात असतो. म्हणजे असं झोप आलीये मला आता खूप थकलोय हे असं काहीच दिसत नाही, त्याच्यामध्ये एनर्जी खूप दिसते. ओके. आल्यानंतर ना पण पहिले कसा आला ना की झोपायला मागायचा तो. आता तसं काही होत नाही. आता थोडस टीव्ही बघितला, थोडं बाहेर खेळायला गेला, त्यानंतर ना लगेचच स्टडी करायला बसतोय 6-6:30च्या मध्ये. ओके. बरं, आता त्याचा अभ्यास जो आहे, पूर्वीचा तो जो अभ्यास करत होता तो आणि आत्ताचा अभ्यास करण्यामध्ये काही फरक जाणवतो? अ, अभ्यासात आहे सर फरक आहे. जे त्याचा होमवर्क वगैरे जो असतो ना तो म्हणजे बऱ्याच वेळा कंप्लीट करतो तो ओके. वेळेवर. हा, त्या गोष्टीची त्याला हे असते, टेन्शन असतं की नाही माझं हे बाकी येते ह्या वेळेत केलं पाहिजे. पहिले कसं तो 10-11 वाजेपर्यंत सगळं घेऊन बसायचा तरी उरकायचं नाही त्याचं. आता आहे ना तो 8-8:30 पर्यंत सगळं अभ्यास करून आणि जेवण वगैरे करून 9 पर्यंत झोपायला घेत असतो. ओके. तो तो एका शेड्यूल मध्ये आलाय. हा, म्हणजे थोडी शिस्त लागल्यासारखा झालाय सर तो. लेझी झालाय, एनर्जी वाढलीये. आणि न सांगता अभ्यासाला बसतो, असं खूप ओरडायला लागत नाही की धैर्य अभ्यासाला बस, धैर्य अभ्यास करून घे, हे कम्प्लीट राहील. उलट तो आमच्या मागे हे करत असतो की नाही माझं हे राहिले मम्मी, ते राहिले मला ह्या ह्या वेळेत करायचंय. आणि ते करून आणि झोपायला पण लवकर घेणार जेवण करून. नाही तर ओके. पहिले कसं होतं की किती काही वेळ तो घेऊनच बसायचा तरी त्याचं आवरायचंच नाही. ओके. सो रिझल्ट आपण बघतोय त्याच्यामध्ये, हो. ट्रान्सफॉर्मेशन दिसतंय. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके सर, थँक्स.